लग्नानंतर होईलच प्रेम. आज या स्टोरीचा लास्ट भाग आहे. जंगलातील ती अरुंद वाट पुढे एका जुन्या दगडी कमानीजवळ जाऊन थांबली. झाडांच्या फांद्या आणि वेलींनी ती कमान पूर्णपणे झाकली गेली होती. सिया, हाच तो गुप्त रस्ता. अर्णवने वेली बाजूला करत एका अंधाऱ्या भुयाराचा मार्ग मोकळा केला. पावलांचा वेग वाढवत दोघेही भुयारात शिरले. मागे जंगलात टॉर्चचे प्रकाश, झोत आणि गुंडांच्या शिव्यांचे आवाज हळूहळू ते क्षीण होत गेले. भुयारघरातील थंड हवा आणि ओलसर दगडांवरून वाट काढत शेवटी ते एका जुन्या लाकडी जिन्यापाशी पोहोचले. जिन्याच्या टोकावरचे दार हळूच उघडताच ते दोघे थेट राजवाड्याच्या अंतर्गत दालनात आले. राजवाड्यात स्मशान शांतता पसरलेली होती. मुख्य हॉल रिकामी होता, पण दालनाच्या एका टोकाला असलेल्या महाराजांच्या खोलीबाहेर सैनिकांऐवजी अनोळखी सशस्त्र पहारेकरी उभे होते. राहुलचे माणसं आधीच इथे पोहोचलेले आहेत. अर्णव कुजबुजला. त्याने दालनातील एका भारी पितळी समईचा आधार घेत क्षणाचाही विलंब न करता जवळच्या पहारेकऱ्याच्या डोक्यावर अचूक प्रहार केला. दुसरा काही सावध होण्याआधीच अर्णवने त्याला जमिनीवर लोळवून त्याची बंदूक आणि कट्यार ताब्यात घेतली. अर्णव आणि सियाने महाराजांच्या कक्षात प्रवेश केला. समोरचे दृश्य पाहून सियाच्या काळजाचा ठोका चुकला. भव्य पलंगावर महाराज अत्यंत अशक्त आणि ऑक्सिजन मास्क लावलेल्या अवस्थेत पडलेले होते. त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या एका वैद्यकीय उपकरणाची टिकटिक सुरू होती. बाबा, सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने त्यांच्या हाताला स्पर्श केला. स्पर्श जाणवताच महाराजांनी अत्यंत जड झालेले डोळे उघडले. सियाचा चेहरा पाहताच त्यांच्या डोळ्यात ओळख पटल्याची एक मंद चमक दिसली. थरथरत्या हाताने त्यांनी ऑक्सिजन मास्क बाजूला केला आणि अत्यंत क्षीण आवाजात म्हणाले, माझी सिया, तू जिवंत आहेस? सूर्यवंशी घराण्याचा कुलदीप परत आला. बाबा, बोलायला त्रास करून घेऊ नका, मी आले आहे, सिया हुंदका रोखत म्हणाली. महाराजांनी आपल्या हातातील एक प्राचीन सूर्यमुद्रा कोरलेली सोन्याची अंगठी काढली आणि थरथरत्या हाताने सियाच्या हातात दिली. बाळा, ही नुसती अंगठी नाही, या राज्याची सत्ता आणि तिजोरीची चावी यात आहे. राहुल तो फितूर आहे. त्याने मला विष. त्यांचे वाक्य पूर्ण होण्याआधीच कक्षाचा दरवाजा लाथा मारून उघडला गेला. समोर राहुल उभा होता. त्यांच्या एका हाताला रणवीरच्या गोळीमुळे पांढरी पट्टी बांधलेली होती, पण दुसऱ्या हातात अजूनही लोडेड रिव्हॉल्वर होती. त्याच्या मागे 4 सशस्त्र मारेकरी उभे होते. वाह, काय कौटुंबिक मिलन सुरू आहे, राहुल उपहासाने टाळ्या वाजवत म्हणाला. पण फार उशीर झाला नाही राजकुमारी. आता ही अंगठी आणि संपूर्ण सूर्यवंशी राजवट माझ्या नावावर होणार. अर्णव विजेच्या वेगाने सिया आणि महाराजांच्या समोर उभा राहिला. त्याच्या हातातली बंदूक राहुलवर रोखलेली होती. राहुल, अजूनही वेळ आहे, शस्त्र खाली ठेव, नाहीतर जिवंत जाणार नाहीस. तू एका हाताने किती जणांना मारणार अर्णव? राहुल क्रूरपणे हसला आणि त्याने आपल्या गुंडांना इशारा केला. दोघांनाही संपवा. बंदुकाचे खटके उघडण्याचा आवाज आला, पण त्याच क्षणी खोलीच्या मोठ्या काचेच्या खिडक्या फोडत राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरून रणवीर आणि राजघराण्याचे निष्ठावंत कमांडोज आत घुसले. धडाम गोळीबाराचा प्रचंड आवाज झाला आणि खोलीत धुराचे लोट पसरले. धुराच्या त्या अंधारात राहुलने थेट सियाच्या दिशेने बंदूक रोखली, पण अर्णवने स्वतःचा जीव धोक्यात घालून राहुलच्या अंगावर झेप घेतली. दोघेही जमिनीवर कोसळले आणि राहुलच्या हातातली बंदूक लांब उडून गेली. राहुलने कमरेचा दुसरा सुरा बाहेर काढला आणि अर्णववर वार करण्याचा प्रयत्न केला, पण अर्णवने त्याचा हात पिळवून सुरा खाली पाडला आणि एक जोरदार ठोसा थेट राहुलच्या जबड्यावर लावला. राहुल रक्ताच्या धारोळ्यात बेशुद्ध होऊन खाली पडला. काही मिनिटातच रणवीर आणि कमांडोजनी इतर गुंडांना शरण येण्यास भाग पाडले. वातावरण शांत झाल्यावर रणवीरने पुढे येऊन सिया समोर मान झुकवली.
राजकुमारी सिया, राजवाडा आता पूर्णपणे सुरक्षित आहे. गद्दारांचा पाडाव झाला आहे. सियाने अर्णवकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या, पण डोळ्यांत सियाला सुरक्षित पाहिल्याचा निखळ आनंद होता. तिने अर्णवचा हात घट्ट पकडला. महाराजांनी मंद स्मित हास्य करत त्या दोघांच्या हातावर आपला हात ठेवला. अनेक वर्षांनंतर सूर्यवंशी राजवाड्यांवरचा अंधार संपून नव्या पहाटेची किरण उमललेली होती. राहुल आणि त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकून राजवाड्यातून बाहेर काढण्यात आले. राजवैद्यांनी तातडीने कक्षात धाव घेऊन महाराजांवर योग्य उपचार केले. काही तासांतच विषबाधेचा प्रभाव कमी होऊन महाराजांची प्रकृती स्थिर झाली. सूर्य उगवला तेव्हा राजवाड्याच्या प्रांगणात हजारो नागरिक आणि सैनिक गोळा झाले होते. अनेक वर्षांनंतर सूर्यवंशी घराण्याची खरी वारसदार परत आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरलेली होती. महाराज आपल्या भव्य सिंहासनावर विराजमान झाले. त्यांनी सिया आणि अर्णवला समोर बोलवले. संपूर्ण दरबारात टाळ्यांचा गडगडाट झाला. महाराजांनी गंभीर आणि भरलेले आवाज जाहीर केले, आज सूर्यवंशी घराणे केवळ जिवंत राहिले नाही, तर गद्दारांच्या जाळ्यातून मुक्त झाले आहे. माझी कन्या सिया ही या राजघराण्याची नवी वारसदार असेल. त्यानंतर महाराजांची नजर अर्णवकडे वळली. त्यांनी अर्णवच्या खांद्यावर हात ठेवला. अर्णव, तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सियाचे आणि राजघराण्याचे रक्षण केलेस. तू केवळ एक रक्षक नाहीस, तर सियाचा विश्वासाचा खरा मानकरी आहेस. सियाने अर्णवकडे पाहिले. तिच्या डोळ्यात केवळ कृतज्ञताच होती नव्हती, तर एक अथांग विश्वास आणि प्रेम होते. तिने महाराजांच्या साक्षीने आपल्या हातातील राजचिन्हाची अंगठी अर्णवच्या हातात दिली आणि म्हणाली, हे राज्य आणि माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. अर्णवने शांतपणे स्मित हास्य करत तिचा हात आपल्या हातात घेतला. राजवाड्याच्या नगरखान्यातून विजयाचे चौघडे वाजू लागले. गद्दारी आणि रक्ताच्या खेळावर मात करून सूर्यवंशी घराण्यावर प्रेमाची आणि न्यायाची एक पहाट उगवलेली होती. कशी वाटली ही स्टोरी कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढेच अशाच नवीन नवीन स्टोरी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.